नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि मित्र, इंट्रोडक्शन अशा प्रकारे करून देण्यात आलेलं आहे की मी जरा भारावून गेलो, पण विषयाला सुरुवात करतो. एका दंगलीच्या पार्श्वभूमीवर कैफी आझमी याने एक शेर लिहिला होता. त्याचं मराठी भाषांतर माझ्याकडे आहे. ते असं म्हणतात की आमच्यावरच जुलूम होत आहे आणि आम्हालाच गुन्हेगार बनवले जात आहे. ज्यांना मेल्यानंतरही जळायचे नव्हते त्यांना जिवंत जाळण्यात आलं. आम्ही आमचं घर बांधण्यासाठी सारं जीवन खर्ची घालतो आणि ही माणसं काही तासातच वसाहती उजाड करतात. पुढे म्हणतात, यापेक्षा पक्षी बरे, यापेक्षा पक्षी बरे जे कधी मंदिराच्या कळसावर, कधी मशिदीच्या घुमटावर, तर कधी चर्चच्या इमारतीवर जाऊन बसतात. आजच्या वातावरणात आणि आपल्या सगळ्यांसाठी हे पक्षी, ही फुलपाखरं अतिशय दीपस्तंभासारखं काम करणारे आहेत. सरांनी खूप आपला विषय मांडत असताना सांगितलं की आपण कसं जगायला हवं, आपली भूमिका काय असायला हवी. आणि आजच्या काळात एक शब्द वारंवार वापरण्यात येतो आणि तो शब्द बऱ्याचपैकी बदनाम झालेला आहे. तो शब्द असा आहे की सेक्युलरिझम. हा शब्द अतिशय बदनाम झालेला आहे आणि मग प्रत्येकजण त्याची व्याख्या करायला लागतो. सेक्युलरिझम याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे तेवढा मी सांगतो. सेक्युलरिझमचा माझा अर्थ आहे, मी आहे, माझं नाव कुलदीप आहे, हे माझे कपडे आहेत, हे कपडे मला आवडतात, मला बोलायला आवडतं, त्याचबरोबर तुम्हीही आहात, तुमचंही नाव आहे, तुम्हालाही कपडे घालण्याचा शौक आहे, आवड आहे आणि ते मला मान्य असणं म्हणजे सेक्युलरिझम. हे इतकं साधं आणि सोपं आहे. समोरच्याचं अस्तित्व मान्य असणं. आपलं वेगळेपण जसं मान्य आहे, आपलं वेगळेपण दुसऱ्यांनी जसं मान्य करायचं तसं समोरच्याचं वेगळेपण सुद्धा मान्य असलं पाहिजे. मग हे काही आत्ताचं फॅड आहे का? हल्लीच काही 70-75 वर्षाचं? हे कुठेतरी आपल्या संस्कृतीमध्येही होतं का? तर असा ज्यावेळी मी शोध घेतो त्यावेळी एक गोष्ट मला सापडते की भारतीय तत्वज्ञान जर कशाच्या पायावर उभं राहिलेलं असेल, कुठल्या प्रश्नावर उभं राहिलेलं असेल, तर तो प्रश्न आहे कोहम. मी कोण आहे, माझं अस्तित्व काय, माझ्या जगण्याला प्रयोजन काय, कोहम. आणि त्याला उत्तर भारतीय संस्कृतीने दिलेलं आहे अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे आणि मी जर ब्रह्म असेल तर समोरचाही ब्रह्म आहे. ही जाणीव आपल्या मनामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण ज्ञानेश्वरांचं नाव घेतो, त्यांचे अभंग म्हणतो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर शेवटी पसायदान लिहिलेलं आहे. आणि हे पसायदान काय आहे तर त्यांनी देवाकडे काही मागणं मागितलेलं आहे की देवा, मी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, त्यावर तू प्रसन्न हो आणि मला काहीतरी दे. आणि अगदी पहिलं मागणं जर कुठलं मागितलेलं असेल ना तर ते मागणं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जडो मैत्र जीवाचे. जे वाईट असतील, भगवद्गीतेमध्ये सांगितलं की मी दुष्टांचा नाश करेल. ज्ञानेश्वर त्याच्या पुढे एक पाऊल जातात आणि म्हणतात मला दुष्टांचा नाश करायचा नाही, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे दुष्ट असतील त्याचा दुष्टपणा नाहीसा कर. आणि शेवटी काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जडो मैत्र जीवाचे. या सगळ्या प्राणी जाता जगतामध्ये फक्त माणूस म्हटलेलं नाही, तर सगळ्या प्राणी जातामध्ये, ते मग जिवंत असू देत, वस्तू असू देत, त्यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं तयार होऊ दे. आपली भारतीय संस्कृती ही आहे. मग ही भारतीय संस्कृती जपली कशी पाहिजे?
आपल्याला अनेक वेळेला असं म्हटलं जातं की अशा प्रकारच्या काही घटना घडल्यानंतर असं म्हणतात की काय आहे, ही 1-2% माणसं असतील असं काहीतरी वावगं करणारी. बरोबर आहे. आपण त्यानंतर काहीतरी असं बोलता बोलता कोणतरी काडी पेटवतं आणि ती आग भडकते. हे साप खोटं आहे. साधं मी उदाहरण देईन. समजा इथं अशी काडी मी पेटवली आणि त्या फरशीवर टाकली, आग पेटणार आहे का? अजिबात नाही. आग पेटते कारण त्याच्या अगोदर पेट्रोल पसरवलेलं असतं. त्यामुळे अशा काही घटना होत असतील, अशा प्रकारचं अविश्वासाचं वातावरण निर्माण होत असेल तर एक शिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे हा प्रश्न मी स्वतःला विचारायला हवा की इतकी वर्ष मी समाजामध्ये पेललं काय. हा प्रश्न सगळ्या संस्थांनी, मग ती कुटुंब संस्था असेल, धर्मसंस्था असेल, सगळ्या संस्थांनी विचारायला हवा की मी समाजामध्ये पेललं काय, का पेललं, का असं होतं की कुठेतरी घटना होते. अशा वेळेला मला हे अशा प्रकारचे वेडेचार करायचा वाटतो. मला असं वाटतं परत एकदा त्या प्राण्यांकडे आपण येऊया. ते पाखरू जसं सगळ्या मशिदीवर मशिदीच्या घुमटावर फिरतं, चर्चच्या इमारतीवर जाऊन बसतं, चर्च मशीद मंदिरामध्ये जातं, तसं आपल्याकडे फुलपाखरू पॉलिनेशन करत असतात. एका फुलावर बसल्यानंतर तिथं त्याच्या पंखांना काहीतरी चिकटतं, ते दुसऱ्या फुलावर बसतं आणि अशा रीतीनं सगळी फुलं फुलतात. मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की ह्या चांगल्या विचाराचं पॉलिनेशन आपण करणं गरजेचं आहे. साधी गोष्ट आहे. मी माझ्या हातामध्ये मोबाईल आहे आणि 24 तास मी मोबाईल, अनेक वेळेला असं म्हणतो की या जगात जर सगळ्यात फॉरवर्ड देश कुठला असेल तर आपला भारत देश आहे. का? आपण दिवस रात्र काही ना काही फॉरवर्ड करत असतो. काही वाचो न वाचो, आलं गेलं फॉरवर्ड. मला असं वाटतं मी काय फॉरवर्ड करतो? मी विचार फॉरवर्ड करतो का? मी प्रेम फॉरवर्ड करतो का? की मी द्वेष फॉरवर्ड करतो? याचा विचार आपण प्रत्येकानं करायला हवा असं मला वाटतं. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे त्याग. धर्म म्हणजे मानवता. भेदभावाचा त्याग करणं म्हणजे धर्म आहे. आपल्याला असा एक प्रश्न पडेल, म्हणजे काही जण प्रश्न विचारतील की आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोणी कसं वागावं हा ज्याचा ज्याचा अधिकार आहे, आपण कोण सांगणार आहे? बरोबर आहे, त्याबद्दल काही वादच नाही. पण हे असूया ठेवणं, द्वेष ठेवणं हे आपलं हितकारक आहे का? यातनं कोणाचं तरी भलं होणार आहे का? हा प्रश्न विचारायला हवा. आणि त्यासाठी मी एक सुंदर कथा हल्लीच वाचलेली होती, ती मी कथा सांगतो. एक गुरु होता, हिंदीमध्ये ती कथा आहे. आणि तो गुरु, त्याचे शिष्य होते सगळेजण, आणि तो गुरु फार कडक होता, शिस्तीचा होता. त्यांनी सांगायचं की अमुक अमुक शत्रू अमुक राज्यामध्ये राहतो. मग ते सगळे शिष्य गोळा व्हायचे, तिथं जायचे. फार पूर्वीची कथा. त्या शत्रूचा निपात करायचे, यायचे परत, गुरुकडून शाबासकी घ्यायचे. त्यानंतर ते आणखी कुठला तरी ॲड्रेस सांगायचे, मग ते तिथं जायचे, त्याचा निपात व्हायचा, ते परत यायचे. असं करता करता सगळे शत्रू संपले आणि गुरुने त्याला असं सांगितलं की शिष्यानो, आता आपले सगळे शत्रू संपलेले आहेत, आता तुम्ही आनंदानं राहा. शिष्य म्हणाल, नाही, असं नाही शक्य होणार. आम्हाला शत्रू सांगा, कारण मी जीवन त्याच्यावरच आम्ही जगलेलो आहोत. शत्रूचा निपात करणं एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि जर तुम्ही शत्रू सांगत नसाल तर तुम्हीच आमचे शत्रू. आणि म्हणून त्याचाच गळा त्या शिष्याने घोटला. कथा इथंच संपते. पण मला जर ती कथा परत पुढे लिहायची झाली तर मी असं लिहेन, ती कथा तिथं थांबणार नाही. ते शिष्य एकामेकाची डोकी फोडतील. त्यामुळे द्वेष, राग, तिरस्कार, मत्सर यातनं आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि आपल्या भारतीय संस्कृतीने ज्यांना मोठं मानलं ना, त्या माणसानं या सगळ्या गोष्टीचा त्याग केला, म्हणूनच आपण त्याला मोठं मानलं होतं. आपण कोणाला मोठं मानलं की ह्या सगळ्यात
गोष्टींचा त्याग करून ज्यांनी तळागाळातल्या माणसाला आपलं मानलं, ती आपल्या दृष्टीनं मोठी माणसं झाली. राम असेल, रामाने रावणाशी युद्ध केलं, त्यावेळी त्यांना अयोध्येहून बोफोर्स आणि AK-47 मागवता आली असती, नाही मागवले. जी वानर सेना होती त्या वानर सेनामध्ये विश्वास पेलला, त्याला लढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी युद्ध जिंकलं. कृष्णाने, म्हणजे विचार करा, कृष्ण ज्यावेळी दही अंडी फोडत होता किंवा फोडत होता, त्याच्या घरी भरपूर दही मिळत होतं, त्याला काही फोडण्याची गरज नव्हती, चोरण्याची गरज नव्हती. सर्वसामान्य माणसं, त्या काळातली सगळ्या ज्या बायका होत्या, दही करायच्या आणि बाजारात नेऊन विकायच्या, आणि ज्याच्या घरात गायी आहे तोच मुलगा बिचारा अशक्त असायचा, त्याने फोडलं आणि त्यांना खायला दिलं. कृष्णाच्या 16,000 बायका होत्या. कुठल्या होत्या 16,000 बायका? नरकासुराच्या कैदेमध्ये बंदिवान असलेल्या 16,000 बायका होत्या. केवळ त्यांची मुक्तता करणं हा एवढाच हेतू कृष्णानं बाळगला नाही. मुक्तता झाली असती तर त्यांना वाईट नजरेनं बघितलंच असतं. कृष्णाला सांगितलं की तुम्ही माझ्याशी लग्न करा आणि हवं तर जाऊन सांगा की मी कृष्णाची बायको आहे, चला. कृष्णाने समाजाच्या हितासाठी अशी बदनामी स्वीकारली, म्हणून तो माणूस किंवा देव मोठा झाला. महात्मा गांधीनं हा विश्वास सर्वसामान्यामध्ये पेलला की आपल्याला लढायचं आहे, ब्रिटिशांविरुद्ध लढायचं आहे, हा विश्वास पेलला. आणि ज्यावेळी 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, ज्यावेळी देश आनंदामध्ये होता, त्यावेळी हा माणूस, कफल्लक माणूस, फाटका माणूस, कलकत्त्याच्या दंगलीमध्ये लोकांचे प्राण जाऊ नयेत यासाठी फिरत होता, आणि त्यातच त्या माणसाचे प्राण गेले. शिवाजी, ज्याच्यावर आज हल्लीच्या काळात खूप बोललं जातं, खूप काही सांगितलं जातं, मला असं वाटतं की आपण जे काही करतो त्याची जबाबदारी आपण, मी आता हे जे काही बोलतोय मला कोणी पडवलेलं नाही, मी माझ्या बुद्धीनं बोलतोय. त्याचबरोबर आपण जे काही करतो त्याची सुद्धा जबाबदारी आपण घेतली पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट आहे, आपण जे खूप हवं ते मनाला येईल तसं करायचं आणि पावत्या मात्र शिवाजीच्या नावानं फाडायच्या, हे काही बरोबर नाही. शिवाजीने ज्यावेळी ते राज्य करत होते आणि औरंगजेबाने ज्यावेळी हिंदूवर जिझिया कर लादला होता, त्यावेळी शिवाजीने औरंगजेबाला पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र माझ्याकडे आहे, आणि त्या पत्रामध्ये शिवाजीने राजानं काय करायला हवं, त्याचं कर्तव्य काय असलं पाहिजे याची आठवण करून दिलेली आहे. ती फार महत्वाची आहे. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी कुणाला काय पत्र लिहिली असते याचा विचार तुम्ही करू शकता. ते पत्र मी थोडं सुंदर आहे, मी थोडक्यात ते पत्र थोडं वाचतो. ते लिहितात, कुठं मशीद असली तर तिथं बांग दिली जाते, ती त्याच्याच आठवणी खातर. कुठं देऊळ असलं तर तिथं घंटा वाजते, ती त्याची आस लागलेली असते म्हणूनच. कुराणावर त्यातल्या देवाच्या शब्दावर तुमची श्रद्धा असेल तर बघा, तिथं देव रब उल आलमीन आहे, तो सगळ्या माणसांचा देव आहे. तो काही रब उल मुसलमीन, निव्वळ मुसलमानाचा देव नाही. तरी इस्लाम हिंदू धर्म वेगवेगळेच आहेत. अस्सल दैवी चित्रकारानं आपल्या चित्राची रूपरेखा भरून काढायला मिसळून टाकलेले ते दोन रंग आहेत. त्यामुळे एखाद्या माणसाच्या धर्माबद्दल आणि आचाराबद्दल कडवेपणा बाळगणं हे कुराणाचे शब्द बदलण्यासारखं आहे. चितारलेल्या चित्रावर नव्या रेखा ओढणं हे चित्रकाराला नाव ठेवण्यासारखं आहे. माझ्याशी चाललेल्या लढाईमुळे तुमचा खजिना रिकामा झाला आहे, म्हणून तो पुन्हा भरून काढण्यासाठी तुम्ही हिंदूकडून जिझिया म्हणून एक कर वसूल करायचं फरमान काढलंय, असं अलीकडे माझ्या कानावर आलंय. ते त्याला त्याच्या पूर्वजांची आठवण करून देतात आणि सांगतात, साम्राज्याची उभारणी करणाऱ्या अकबर बादशाहनं उणीपुणी 52 वर्ष सुलह ई कुलचं सर्वांशी प्रेमाचं धोरण ठेवलं होतं. त्या उदार हृदयाला सर्वांचं रक्षण करायचा ध्यास लागला होता. त्यामुळे जगद्गुरू म्हणून त्याची कीर्ती दिगंतात पसरली. त्यानंतर जहांगीरानं 22 वर्ष आपलं छत्र जगावर धरून सगळ्या रहिवाशांची मनं जिंकली.
बादशाह शहाजहानने सुद्धा 32 वर्ष छत्र सांभाळून अनंत कीर्ती कमावली. या सर्व बादशाहांनाही जिजिया कर लादता आला असता, पण त्यांनी सर्व माणसं ही देवाची लेकरं मानली आणि घृणेला आपल्या अंतःकरणात थारा दिला नाही. पण आपल्या कृत्याने मात्र तैमूरच्या वंशाचं नाव धुळीला मिळणार आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे ही अपकीर्ती वेगानं पसरणार आहे आणि इतिहासाची नोंद होणार आहे की हिंदुस्थानचा बादशाह भिकाऱ्यांची झोळी पण लुटतो. हे आहेत शिवाजी. शिवाजीचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी शेतकऱ्यांच्या हातामध्ये तलवार दिली. शिवाजीचं सैन्य बाकीच्यासारखं फक्त लढणारं नव्हतं, म्हणजे फुल टाइम लढणारं नाही. शेतकरी सर्वसामान्य माणूस आहे, त्याच्या हातामध्ये तलवार देण्याचं काम, लढण्याची प्रेरणा देण्याचं काम हे केलं. त्यामुळे हा सगळा समृद्ध वारसा असताना कोणाच्याही इन्फ्लुएन्समध्ये येऊन, प्रभावाखाली येऊन हा समृद्ध वारसा आपण गमावता कामा नये. राहत इंदोरीचा एक शेर आहे, तो शेर मी इथं सांगतो. ते असं म्हणतात, शाखों से टूट जाए, शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हैं हम, आंधियों से कोई जाके कह दो कि अपनी औकात में रहे. आपल्याकडे हाच उद्देश असला पाहिजे. रवींद्रनाथ टागोर जे गीतांजली ज्यांनी लिहिलं आणि ज्यांना पहिलं नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांची एक शेवटची कथा आहे. ती कथा मी सांगतो आणि नंतर इथं थांबतो. ती रूपक कथा आहे. ती कथा अशी आहे की सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि सूर्य अस्ताला चाललेला असताना त्याला असं वाईट वाटतं की आपण दिवसभर जळून या पृथ्वीवर प्रकाश दिला, आपल्यानंतर काय होणार, कोण प्रकाश देणार, सगळा अंधार होईल. आणि त्यामुळे तो अतिशय अपेक्षेनं चंद्राकडे जातो आणि विचारतो, चंद्र तू करशील हे काम? तर चंद्र म्हणतो, मी तर परप्रकाश आहे, माझ्यानं हे होणार नाही. ते ताऱ्यांकडे जातात. तर तारे म्हणतात, आमचा जीव तो केवढासा, आम्ही लुकलुकणारे आहे. चंद्र असमर्थता दर्शवतो, तारे नाही म्हणतात. अशा वेळी झोपडीतली लुकलुकणारी पंटी समोर येते आणि सांगते की माझा जीव लहान आहे, पण माझ्या वातीमध्ये शेवटचा थेंब बसेपर्यंत हा झोपडीचा एवढासा परिसर उजळण्याचं काम मी आनंदानं करेन. आणि मग सूर्याला बरं वाटतं आणि तो अस्ताला जातो. मला असं वाटतं की म्हापसा मुस्लिम फेडरेशनने हा जो काही कार्यक्रम केलेला आहे तो त्या पंटीसारखा आहे. आणि याचं महत्त्व फार मोठं असतं की आपण काय करतो, शेवटी समाजामध्ये कुठला विचार पेरतो, ही गोष्ट फार अतिशय महत्त्वाची ठरते. मला इथं तुम्ही बोलवलं, हाच मला माझा सन्मान वाटतो. थांबतो इथं. धन्यवाद. Thank you very much, Kuldeep sir, for your inspiring harmony and unity in a plural society through your thought-provoking words. Could we have a big round of applause to Sir Kuldeep? Our final speaker of the day is none other than our very own Mr. Shahid Memanji, who has driven all the way from Belgaum. जनाब शाहिद मेमन जी बेलगाम के एक प्रतिष्ठित नागरिक हैं जिन्होंने मास्टर्स डिग्री हासिल कर ली है. ये पेशे से कामयाब बिजनेसमैन हैं और इन्होंने कॉलेज में लेक्चरर के रूप में बच्चों को कॉलेज में भी पढ़ाया है. आज भी वे कॉलेज में, यूनिवर्सिटी में और कई सारी एनजीओस में लेक्चर देने के लिए जाते हैं. इनका फेवरेट टॉपिक है कम्युनल हार्मनी और मॉरल वैल्यूज, जिस पर उनकी अच्छी पकड़ है. जनाब शाहिद मेमन जी जमात इस्लामी के बेलगाम के प्रेसिडेंट हैं और इनके काम की पूरे इंडिया में सराहना की गई है. जनाब शाहिद जी को अपनी ज़्यादा तारीफ भी पसंद नहीं है, आप उनको खुद जज करेंगे. विद दिस शॉर्ट इंट्रोडक्शन, मैं नाउ इनवाइट मिस्टर शाहिद मेमन जी टू गिव हिज मोटिवेशनल स्पीच एंड कंक्लूडिंग रिमार्क्स. शाहिद मेमन सर.
बात कर सकता हूँ, माय सिंसियर अपॉलॉजीज़। और हिंदी में करना चाहूँगा, थोड़ी सी इंग्लिश का ब्लेंड उसमें कर लेंगे। मराठी और इंग्लिश दोनों भाषाओं में हमारे गेस्ट स्पीकर्स ने बात किया है। सारी प्रशंसा सारी तारीफ अल्लाह के लिए, ईश्वर के लिए, जो मेरा, आपका, हम सब का पैदा करने वाला है और जो अकेला इस जगत का शासक, सम्राट और सृष्टिकर्ता है। अल्लाह की, ईश्वर की दया और करुणा हो उन महान आत्माओं पर जो हर युग में, हर ज़माने में इंसानों को सीधी राह दिखाने के लिए आते रहे। और सबसे अंतिम में अल्लाह की, ईश्वर की दया और करुणा हो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर, जो ईश्वर के आखिरी दूत बनकर इस दुनिया में आए। आदरणीय डायस पर बैठे हुए सभी डिग्निटरीज, डॉक्टर ऑस्कर ब्रेगांजा साहब, प्रोफेसर कुलदीप कामत साहब और माफसा मुस्लिम फेडरेशन के हमारे फेरोज़ खान साहब और उनके पूरे ऑर्गेनाइजर्स, और प्यारे भाइयों और बहनों, आज के इस ईद मिलन प्रोग्राम में भाग लेते हुए मुझे बहुत बहुत खुशी हो रही है। सच ए ब्यूटिफुल गैदरिंग। इसमें सब धर्म के, सब कम्युनिटीज़ के लोग यहाँ मौजूद हैं, प्रेजेंट हैं। जैसे एक ब्यूटिफुल गार्डन है, उसमें रंग बिरंगे फूल हैं, तो यही नज़ारा है यहाँ पर और यही हमारे देश की ब्यूटी है, सुंदरता है। ये ईश्वर का बड़ा उपकार और एहसान है हम सब पर